एकीकडे सरकार मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये असताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झालाय। लाडकी बहीण योजनेवरून बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट दमच दिलाय। निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट करण्यात येतील असं वादाग्रस्त वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी केलं। महेश शिंदेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांनी टीका केली आहे। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना आणल्याचं जयंत पाटील म्हणाले। तर कोरेगावच्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे नेमका काय म्हणालेत, काय वक्तव्य केलंय त्यांनी आणि त्यावर जयंत पाटील यांनी कशी टीका केली आहे बघूया। परवाच भाकरवाडीतलं मी उदाहरण दिलं सगळ्यांना। भाकरवाडी मधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं, मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आरक्षण फक्त द्या। मी त्याला फोन केला, दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही, तुला काय पाहिजे? म्हणला आम्हाला 1500ची गरज नाही। म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय। मला नाव सांग, ती पहिलं डिलीट करतो। म्हणलं असं कसं करायला येईल? सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे। तसं नाही, आत्ता दिलंय। डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे। खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे। गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे। या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो। 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा। शिंदे नावाचे एक आमदार सातारा जिल्ह्यात आहे, त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी अर्ज भरा, पहिले पैसे घ्या, विधानसभेच्या नंतर ह्याची स्क्रुटिनी करू, आम्ही स्क्रुटिनी करून मग नावं काय कमी करायची ती ठरवू। म्हणजे काय तर फक्त आणि फक्त निवडणूक, बाकी पुढे ही निवडणूक आमदारच म्हणतायत की निवडणुकीनंतर स्क्रुटिनी करू। म्हणजे 10 लाख अर्ज असतील तर त्या 10 लाखाचे लाख आणि 1.5 लाख करायला हे वेळ लावणार नाही। स्क्रुटिनी कशासाठी असते? आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्रात ही लोक करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।